कमी मार्क्स आले, परीक्षेत अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही किंवा एखाद्या गोष्टीत अपयश आलं, मग 1 मिनिट थांब आणि हे नीट ऐक. कारण अनेक विद्यार्थी एक मोठी चूक करतात. ते अपयशाला घटना म्हणून पाहत नाहीत, ते स्वतःची ओळख बनवतात. एक परीक्षा खराब झाली आणि ते म्हणतात, मी हुशार नाही. एकदा कमी मार्क्स आले आणि ते म्हणतात, माझ्याकडून होणार नाही. पण खरं सांगू, एका निकालाने तुझी किंमत ठरत नाही, एका अपयशाने तुझं भविष्य ठरत नाही. इतिहासात अनेक लोक आहेत ज्यांना सुरुवातीला अपयश आलं, पण त्यांनी हार मानली नाही. कारण त्यांना माहिती होतं की अपयश म्हणजे शेवट नाही, तो फक्त एक फीडबॅक असतो. तो सांगतो कुठे चूक झाली, कुठे सुधारणा करायची आहे आणि पुढच्या वेळी काय बदलायचं आहे. लक्षात ठेव, जर तू पडला नाहीस तर उठायला शिकणार कसा? जर चुका केल्या नाहीत तर सुधारणा होणार कशी? खरी हार अपयशात नसते, खरी हार प्रयत्न सोडण्यात असते. आज तुझे मार्क्स कमी असतील, आज तुला कठीण वाटत असेल, पण जर तू शिकत राहिलास तर परिस्थिती बदलू शकते. कारण क्षमता जन्मता ठरत नाही, ती प्रयत्नाने वाढते. म्हणून आज स्वतःला कमी समजू नकोस. एका निकालावर स्वतःचा निर्णय देऊ नकोस. त्याऐवजी स्वतःला विचार, मी यातून काय शिकलो? कारण हा एक प्रश्न तुला पुढे घेऊन जाऊ शकतो. लक्षात ठेव, फेल्युअर म्हणजे एंड नाही, फेल्युअर म्हणजे नेक्स्ट अटेम्प्टसाठीची तयारी आहे. आणि जो विद्यार्थी पुन्हा उभा राहतो त्याला थांबवणं खूप कठीण असतं. जर तू हार मानणार नसशील तर कमेंटमध्ये पुन्हा सुरुवात असेल ही. आणि विद्यार्थ्यांसाठी असेच उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर. जय हिंद, जय महाराष्ट्र.